राईट. सो कॉम्पोस्टिंग प्रक्रिया, तत्वे आणि प्रकार हे शीर्षक आहे. आज फक्त ओळख करून देणार आहे कॉम्पोस्टिंगची. पुढची 3 लेक्चर्स महत्वाची आहेत आणि ती एक्सपर्ट्सच घेतील. आधी ह्युमस म्हणजे काय आहे आपण बघूयात, कारण हा प्रश्न संवर्धन 1 वरती विचारला गेला होता आणि ह्युमसचा कॉम्पोस्टशी संबंध काय हेही आपल्या लक्षात येईल. ह्युमस या मराठीत कुथित मृदा असं म्हणतात. मृत वनस्पती आणि प्राणी यांच्या विघटनाने तयार होणारा गडद, तपकिरी किंवा काळसर सेंद्रिय पदार्थ म्हणजे ह्युमस, HUMUS. याची निर्मिती नैसर्गिक पद्धतीने होते, तशीच मानवनिर्मित कॉम्पोस्टिंग या प्रक्रियेने देखील होते. निसर्गात गांडुळं, मिलिपिड्स म्हणजे पैसा प्रकारची आळ्या, ॲडोनिस फुलपाखरं, वुडलाईस सारखे कीटक असे बरेच सजीव प्राणी मृत वनस्पती आणि प्राण्यांच्या शरीरात प्रवेश करतात आणि त्याचं विघटन करतात. आणि त्यानंतरची स्टेप येते व्हाईट रॉट नावाची बुरशी लिग्निन या वनस्पतीजन्य पदार्थांचं विघटन करतं. म्हणजे 2 स्टेप 3 स्टेप ऑपरेशन असतं. सुरुवातीला मोठ्या अवघड पदार्थांचं सोप्या पदार्थांत रूपांतर केलं जातं आणि नंतर मग बॅक्टेरिया आणि बुरशी आणि इतर कीटक यांचं आणखीन सोप्या रेणूंमध्ये रूपांतर करतात. ही सर्व नैसर्गिक निर्मितीची प्रक्रिया झाली. कॉम्पोस्टिंग मध्ये मानवनिर्मित प्रक्रियेने देखील ह्युमस तयार होतं. ह्युमस म्हणजे सरभरीत कण असतात जे चिकट मातीच्या कणांच्या आणि सिलिकेटच्या संयोगाने मातीमध्ये सच्छिद्र जाळं तयार करतात. हा बोला. मगाशी जसं तुम्ही हेच स्लाइड्स आम्हाला दिसत होते आणि तुम्ही तुमचा फोटो ह्याच्यामध्ये येत होता, व्हिडिओ विंडो मध्ये येत होता. आता उलट झालेलं आहे. आता विंडो मध्ये स्लाइड येतात, त्यामुळे वाचता येत नाहीये. ओके. आणि नाही बरोबर आहे, विंडो मध्ये सरांचा फोटो आहे आणि स्लाइड्स पण माझ्याकडे तसं नाही दिसत. सेटिंग तुमचं बघा, करा ना, तुम्ही डबल क्लिक करा त्याच्यावरती. वेळ वाया घालवू नका. ठीक आहे, झालं. ओके ओके गुड. राईट. माईक फक्त प्रत्येकाने म्यूट करा म्हणजे फीडबॅक येणार नाही. तर आपण ह्युमस म्हणजे काय हे बघितलं आणि ह्युमसचा पुढे संबंध काय हे कळेल. ह्युमसचे कार्य काय ते आधी बघूयात. ज्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स म्हणजे कॅटायन्स आणि अनायन्स म्हणतात, त्यांचं एक्सचेंज, त्यांचा विनिमय मातीमध्ये व्हायला हवा. ते धन ऋण विद्युत भारित कण जे असतात ते मातीमध्ये एक्सचेंज करणं महत्वाचं आहे. हे काम ह्युमस करतं. तसंच नायट्रोजनचा साठा करून ठेवतं आणि हवा तेव्हा ते सोडतं, म्हणजे कॅप्चर अँड रिलीज ज्याला म्हणतात, तसं नायट्रोजनचं कॅप्चर अँड रिलीज हे ह्युमस करतं. मातीचा पीएच म्हणजे सामू याचं संतुलन म्हणजे बॅलन्स राखणं हे देखील ह्युमसचं काम आहे. आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की खतं आणि कीटकनाशकांमध्ये जी रासायनिक द्रव्य वापरली असतात ती ह्युमस बंदिस्त करून ठेवतं. म्हणजे जेवढं ह्युमस जास्त तेवढं विषयुक्त जे पदार्थ वापरले गेलेले असतात शेतीमध्ये ते चांगल्या पद्धतीने बंदिस्त करून ठेवले जातात, म्हणजे त्यांना कॅप्चर केलं जातं. ह्युमस जर कमी असेल तर ही रासायनिक द्रव्य बाहेर येतात मातीतून आणि मग ती रोपातून आपल्या शरीरात येतात. त्यामुळे ह्युमस असणं हे आपल्या दृष्टीने चांगलं आहे. ह्युमस हे वरती सांगितल्याप्रमाणे मातीचा कस सुधारण्यात मदत करते. ह्युमस तयार व्हायला बरीच वर्ष लागत असतात, पण एकदा तयार झालं की ह्युमस बरीच म्हणजे शेकडो वर्ष स्थिर राहू शकतं. आणि असं हे ह्युमस मातीची सच्छिद्रता वाढवतं. मग अशी म्हणतं त्याप्रमाणे ते सिलिकेट्स बरोबर त्याचा संयोग होतो आणि नेटवर्क तयार होतं एक प्रकारचं. आणि हे जे नेटवर्क आहे जाळं, त्यामुळे मातीची मायक्रोपोरॉसिटी वाढते आणि मातीमध्ये पाणी देखील राखून ठेवलं जातं, म्हणजे आर्द्रता मातीमध्ये सांभाळली जाते. म्हणून ह्युमसला मातीचा लाईफ फोर्स समजलं जातं. त्याप्रमाणे मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्युमसचं प्रमाण ज्या मातीत अधिक असतं तीच माती चांगल्या प्रकारची जैवविविधता सांभाळून ठेवते. आणि मला वाटतं दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण नेहाताईंकडून पर्माकल्चर विषय ऐकलं, त्यात त्यांनी नो टिलिंग मेथड सांगितली की शक्यतो म्हणजे नाहीच टिलिंग वापरत नाहीत, म्हणजे नांगरणी करतच नाही. जेवढं रोप लावायचं असतं तेवढाच आकाराचा खड्डा करायचा आणि मातीला बाकी डिस्टर्ब करायचं नाही. याचं कारण हे आहे की ह्युमस जे असतं मातीमध्ये ते डिस्टर्ब व्हायला नको.
त्यामुळे कमीत कमी डिस्टर्ब केलेलं ह्युमस हे मातीच्या कस वाढवण्यात मदत करतं. आता कॉम्पोस्ट म्हणजे काय हे बघूयात. कॉम्पोस्ट म्हणजे वनस्पतीजन्य आणि प्राणीजन्य सेंद्रिय पदार्थ यांचं विघटन तयार होणारं खत. तर हे जे खत आहे याच्यात 3 मुख्य गुणधर्म असतात. एक म्हणजे नायट्रोजन, दुसरा फॉस्फरस आणि तिसरं पोटॅशियम. हे 3 मुख्य द्रव्य गुण रोपांना कंपोस्ट मधून मिळतात. कंपोस्टिंग म्हणजे काय, तर ही प्रक्रिया म्हणजे मानवाने नियंत्रित केलेली नैसर्गिक जैविक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये बॅक्टेरिया, बुरशी आणि काही कीटक वनस्पतीजन्य आणि प्राणीजन्य सेंद्रिय पदार्थांचं विघटन करतात आणि सोप्या रेणूंमध्ये त्यांचं रूपांतर करतात. आता याच्यामध्ये आपण जेव्हा कंपोस्टिंग करतो तेव्हा त्यात वाया गेलेलं अन्न, कापलेलं गवत, वाळलेली पानं, कागद, लाकडाचा भुसा, पक्ष्यांची पिसं अशी अनेक नाशवंत वस्तू वापरतो आणि त्यांचं विघटन करून खत निर्माण करतो. या कंपोस्टिंगचा वेग आणि यश काही घटकांवरती अवलंबून असतो. यांची नावं आपण आणि प्रत्येकाचा प्रकार हे बघणार आहोत पुढे. प्राणवायू, हवेतील तापमान, आर्द्रता म्हणजे ह्युमिडिटी, हे 3 गुणधर्म म्हणजे याला एअर टेम्परेचर मॉइश्चर किंवा ATM या संज्ञेने संबोधलं जातं. याखेरीज पदार्थांची रचना म्हणजे त्यातला कार्बन नायट्रोजन रेशो किती, प्रमाण किती एकमेकाशी, पदार्थाच्या तुकड्याचा आकार आणि जीवाणू आणि बुरशीचे प्रमाण किंवा क्रियाशीलता हे सगळे महत्वाचे घटक आहेत. यावर कंपोस्टिंगचं यश आणि वेळ हे अवलंबून असतं. आता कंपोस्टिंगचे प्रकार किती आहेत, तर 3 मुख्य प्रकार आहेत. त्यात एरोबिक कंपोस्टिंग, एनेरोबिक कंपोस्टिंग आणि वर्मी कंपोस्टिंग हे 3 प्रकार आहेत. यापैकी एरोबिक कंपोस्टिंगचे 2 प्रकार उद्याच्या आणि मंगळवारच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन केले जातील. उद्या घरगुती एरोबिक कंपोस्टिंग, मायक्रोबियल कंपोस्टिंग याविषयी जयंत जोशी हे बोलतील आणि मंगळवारी सोसायटी लेवल म्हणजे गृहसंकुलांच्या लेवलवरती एरोबिक कंपोस्टिंग, मायक्रोबियल कंपोस्टिंग कसं करायचं याविषयी अमोद राहळकर बोलणार आहेत. वर्मी कंपोस्टिंग याविषयी पुढच्या रविवारी एक लेक्चर होईल. तर हे 3 मुख्य प्रकार आहेत. पुन्हा रिपीट करतो, एरोबिक कंपोस्टिंग, एनेरोबिक कंपोस्टिंग आणि वर्मी कंपोस्टिंग. यातले फरक काय, तर एरोबिक कंपोस्टिंग मध्ये उघडा खड्डा असतो ज्याला कंपोस्ट पिट म्हणतात. यात कंपोस्टिंग खूप वेगवान होतं, पण त्यासाठी ढीग हलवून हवा खेळती ठेवली जाते आणि यासाठी मानवी हस्तक्षेप आवश्यक असतो. आणखीन डिटेल्स आपण नंतर बघू, पण ही मुख्य कॅरेक्टरिस्टिक आहे त्याची प्रॉपर्टी. एनेरोबिक मध्ये खड्डा बंद असतो आणि त्यात अतिशय स्लो कंपोस्टिंग होतं आणि यात मानवी हस्तक्षेप लागत नाही, पण यात अमोनिया आणि मिथेन या वायूंचं उत्सर्जन होतं. तुम्ही जे सोसायटीज मध्ये बघितलं असेल बऱ्याच वेळा बिल्डर्सना 5% रिबेट मिळतं कॉर्पोरेशन कडून. त्यामुळे ते कंपोस्ट पिट्स बांधून मोकळे होतात, पण ही कंपोस्ट पिट्स चुकीच्या पद्धतीने बांधलेली असतात अशा करता की त्यात कॉन्क्रीटचं तिन्हीकडून वॉल्स असतात आणि खाली तळ असतो आणि फक्त ती वरून जाळी लावून किंवा उघडी असतात. यामध्ये एरोबिक कंपोस्टिंग होत नाही, कचरा फक्त एकावर एक टाकला जातो आणि तो हलवला जात नाही बऱ्याच वेळा. अशा बंद खड्ड्यात कंपोस्टिंग खूप स्लो होतं, पण मानवी हस्तक्षेप नाही हा कंटाळा केल्याने अमोनिया आणि मिथेनचं उत्सर्जन त्यात खूप वेळा होतं, त्यामुळे दुर्गंधी येते. त्यामुळे दिस इज नॉट अन ऑप्टिमल प्रोसेस. एनरोबिक कंपोस्टिंग शक्यतो करू नये. तिसरी पद्धत आहे ती वर्मी कंपोस्टिंग, ज्याच्यात माणसं नाही काम करत पण गांडूळही काम करी असतात आणि ते प्राणवायू आणि आर्द्रता सांभाळतात. यातून तयार होणारा कंपोस्ट याची प्रत खूप चांगली असते, फक्त याला वेळ जास्ती लागतो. त्यामुळे 3 मुख्य प्रकार आणि त्यांचे फरक झाले. एरोबिक कंपोस्टिंग खड्डा उघडा असणं, त्यात कंपोस्टिंग वेगवान होतं पण माणसांनी ढीग घालवला पाहिजे. एनेरोबिक कंपोस्टिंग मध्ये खड्डा बंद असतो पण त्यात कंपोस्टिंग मानवी हस्तक्षेपाशिवाय झाल्याने त्यात अमोनिया आणि मिथेन वायूचं उत्सर्जन होतं. आणि तिसरं म्हणजे वर्मी कंपोस्टिंग, ज्यात गांडूळ काम करतात आणि कंपोस्टिंग त्यात तयार होणारं कंपोस्टिंग उत्तम प्रकारचं असतं. आता कार्बन नायट्रोजन रेशो विषय म्हणजे CNचं प्रमाण आपण का महत्वाचं आहे ते बघूयात. कंपोस्टिंग साठी आदर्श प्रमाण आहे ते 30:1 किंवा 40:1. वजनाने 30 भाग कार्बन आणि 1 भाग नायट्रोजन असं समजलं जातं. तर ही 30:1 का, तर याचा उल्लेख याचा जास्ती एक्सप्लेनेशन आपण बघूयात की प्रमाण 30:1 यापेक्षा कमी असेल म्हणजे नायट्रोजन
जास्ती असेल तर प्रमाण नायट्रोजनचं आवश्यकतेपेक्षा अधिक असल्यामुळे त्याचं रूपांतर अमोनिया वायूमध्ये होतं आणि तो एक्सेस नायट्रोजन उडून जातो, म्हणजे त्याचा वापर केला जात नाही. तेच प्रमाण जर 30:1 यापेक्षा अधिक असेल तर नायट्रोजनचं प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी असल्याने बॅक्टेरियाची वाढ कमी होते, कारण बॅक्टेरियाला प्रोटीन सिंथेसिससाठी, प्रथिनांच्या निर्मितीसाठी नायट्रोजन आवश्यक असतो. त्यामुळे तो त्या मर्यादेतच मिळाला पाहिजे. त्यापेक्षा कमी असला तर बॅक्टेरियाची वाढ थांबते किंवा स्लो होते, आणि असं झाल्याने ढिगाचं तापमानही कमी राहतं आणि कंपोस्टिंगचा वेगही मंदावतो. त्यामुळे ते 30:1 पेक्षा कमीही नको आणि 30:1 पेक्षा जास्तही नको. या प्रमाणात ते CN रेशो सांभाळला गेला पाहिजे. उपलब्धता कशी असते याची निसर्गात? तर निसर्गात कुजण्यायोग्य पदार्थांमध्ये बहुतेक वेळा नायट्रोजन सहज उपलब्ध असतो, पण कार्बन मात्र वेगवेगळ्या पद्धतीने उपलब्ध होऊ शकतो. काही ठिकाणी तो सहज उपलब्ध असतो तर काही ठिकाणी तो उपलब्ध होऊ शकत नाही, त्याला वेळ लागतो. उदाहरणार्थ, वर्तमानपत्रांमध्ये जो कार्बन असतो तो सेल्युलोजच्या धाग्यांच्या भोवती लिग्निनचं कठीण आवरण असल्याने जीवाणूंना, म्हणजे बॅक्टेरियांना सहजपणे उपलब्ध होत नाही. असं पद्धतीत कार्बनचं विघटन व्हायला, कार्बनची अवेलेबिलिटी मिळायला वेळ लागतो, त्यामुळे जीवाणू त्याच्या सहज पोहोचू शकत नाहीत. दुसरा एक पदार्थ, वस्तू अशी असते की मक्याचे दांडे किंवा वाळलेले गवत, ज्याला हे म्हणतात, हेही पदार्थ असे असतात की ज्याच्यामध्ये सेल्युलोज हे कठीण प्रकारचं असतं, हार्ड सेल्युलोज असतं. त्याच्याही डायजेशन व्हायला, त्याला डिकॉम्पोज व्हायला वेळ लागतो. त्यामुळे हे पदार्थ असले तर त्यांना तुकडे करून टाकणं हा एक महत्वाचा भाग असतो. त्याचे साईज कमी केले तर सरफेस एरिया वाढल्यामुळे त्याचं विघटनाचं प्रमाण वाढू शकतं. आता कार्बन आणि नायट्रोजनची उपलब्धता वेगवेगळ्या प्रकारात किती पदार्थांमध्ये किती असते याचा आपण एक रेंज बघूयात. ड्राय लिव्स जे असतात, पडलेले पालापाचोळा, त्यात हे प्रमाण 30 भाग किंवा 80 भाग कार्बन पासून 1 भाग नायट्रोजन इतकं अधिक असतं. स्ट्रॉ मध्ये हे खूप जास्त असतं, म्हणजे वाळलेल्या गवतामध्ये 40 ते 100 भाग नायट्रोजन कार्बन असू शकतो. इतकं अधिक प्रमाणात कार्बन असल्यामुळे त्याचा रेशो, CN रेशो खूप जास्ती असतो, मोठा असतो. त्यामुळे त्याला वेळ लागतो खूप कंपोस्टिंग व्हायला. नुसतं वूड चिप्स किंवा सॉडस्ट असले तरी वेळ लागतो, कारण त्यांचं प्रमाण पण 500:1 इतकं अधिक असू शकतं. कोणाचा तरी मायक्रोफोन चालू आहे, तो बंद करा. साधना शहा म्हणून त्यांचा हो, बंद चालू केलं, आहे. म्यूट केला मी सगळ्यांना. हॅलो, कोणाचा तरी मायक्रोफोन परत चालू राहतोय. राईट. आता कार्बनच्या स्रोतानुसार कोणीतरी स्क्रीनवर लाईन्स ड्रॉ करतायत, ते कृपया करू नका. ओके. कार्बनच्या स्रोतानुसार कंपोस्टिंगचा वेग सुद्धा बदलतो. एक तर पदार्थानुसार ते वेगवान होतं किंवा मंदगती होतं. तर वेगवान कंपोस्टिंग होणारे पदार्थ कुठले? तर फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, दुग्धजन्य पदार्थ, मासे, शेंगा आणि शेंगदाणे वगैरे पदार्थ, यांच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स हेच मुख्य स्रोत असतात कार्बनचा. त्यामुळे त्यांचं विघटन लवकर होतं. या उलट कुकिंग मध्ये वापरली जाणारी तेल, ओली पानं, कागद किंवा लाकूड, भुसा आणि यासारखे इतर पदार्थ जे लाकडापासून बनले असतात, याच्यामध्ये कार्बन मिळतं ते एकतर तेलापासून मिळतं किंवा सेल्युलोज किंवा कायटिन आणि लिग्निन या पदार्थांपासून मिळतं. यामुळे तिथून रिलीज होणारं कार्बनचं प्रमाण खूप हळू आणि स्लो असल्यामुळे या प्रकारचं कंपोस्टिंग तयार होताना खूप वेळ लागतो. त्यामुळे या पदार्थांच्या प्रमाणाचा विचार केला पाहिजे. कंपोस्टिंग मधली तत्व काय? तर 6 मुख्य तत्व आहेत. एक तर CN रेशो आपण म्हटलं त्याप्रमाणे महत्वाचं आहे. कंपोस्टचं ढीग हलवणं हे महत्वाचं आहे. पदार्थांच्या तुकड्यांचा आकार महत्वाचा आहे. त्याचं ढिगाचं तापमान आणि आर्द्रता सांभाळणं हेही महत्वाचं आहे. ढिगाचा pH सांभाळणं हेही महत्वाचं आहे. आणि शेवटी बॅक्टेरिया किती प्रकारचे आणि किती प्रमाणात आहेत, त्याचं विरजण किती प्रमाणात आहे हेही महत्वाचं आहे. आता आपण एक एक करून याची महत्वाची कार्य बघूयात. कार्बन नायट्रोजन प्रमाण मगाशी म्हटल्याप्रमाणे हे प्रमाण 40:1 ते 30:1 या मर्यादेत असणं आवश्यक आहे. ते 40 पेक्षा अधिक असलं तर वेग मंदावतो, 30 पेक्षा कमी असलं तर अमोनिया या स्वरूपात नायट्रोजन उडून जातो.
ढीग हलवणं का महत्वाचं आहे, तर प्रमाण जर 40 पेक्षा अधिक असलं तर त्याच्यात मळी किंवा पेंट घालून तो ढीग हलवला तर ते प्रमाण कमी करता येतं, आणि उलट 30 पेक्षा ते कमी असलं तर कोरडी माती घालून मॉइश्चर किंवा आर्द्रता कमी करता येते. त्यामुळे ढीग हलवणं ही महत्वाची क्रिया आहे. तिसरं तत्व म्हणजे पदार्थाच्या तुकड्याचा आकार ऑप्टिमली 3 ते 5 सेंटीमीटर या आकाराचे हवेत. त्यापेक्षा अधिक आकाराचे तुकडे असतील तर कंपोस्टिंगचा कालावधी 1 महिन्यापर्यंत वाढू शकतो. याउलट तुकडे जर बारीक केले तर जेवढे तुकडे अधिक तेवढी सरफेस एरिया वाढल्यामुळे, क्षेत्रफळ वाढल्यामुळे बॅक्टेरियांना ऍक्शनसाठी जास्ती जागा मिळते आणि त्यामुळे कंपोस्टिंगचा कालावधी कमी होतो आणि कंपोस्टिंग झपाट्याने होतं. आर्द्रता म्हणजे मॉइश्चर किंवा ह्युमिडिटी 50 ते 60% यामध्ये असावी. तुम्हाला उद्या आणि नंतरच्या मंगळवारच्या लेक्चरमध्ये जोशी सर आणि अमोद राळकर सर अधिक माहिती सांगतील. पण साधारणतः कंपोस्ट हातात घेऊन त्याचं मुठीमध्ये गोळा केला तर पाण्याचा थेंब त्यातून बाहेर पडायला नको, पण ते ओलसर लागायला हवं, असं त्याची कन्सिस्टन्सी असायला हवी. इतकी आर्द्रता असणं महत्वाचं आहे. आता सुरुवातीला हे 2 टप्प्यामध्ये कंपोस्टिंग होतं. सुरुवातीला मेसोफिलिक बॅक्टेरिया असतात, ते काम करतात आणि त्यामुळे ते 40 डिग्रीजला उत्तम काम करतात आणि पदार्थांचं विघटन करतात. हळूहळू त्यांचं विघटनाचं काम संपलं की 2 ते 7 दिवसांमध्ये या बॅक्टेरिया जाऊन त्यांच्या जागी थर्मोफिलिक बॅक्टेरिया येतात आणि थर्मोफिलिक बॅक्टेरिया जास्ती टेम्परेचरला कार्यरत होतात. त्यांचं टेम्परेचर 55 ते 70 डिग्री पर्यंत असतं. त्यामुळे ढिगाचं टेम्परेचर वाढतं. विशेषतः कोरमध्ये ढिगाच्या हे टेम्परेचर गरम असल्याचं जाणवतं. हात जर आत घातला तर तुम्हाला चटका बसू शकतो, इतकं ते टेम्परेचर वाढतं. याचे 1-2 फायदे होतात. एक म्हणजे ऍट दिस हाय टेम्परेचर एन्झाईम रिएक्शन इज फास्टर, म्हणजे जास्ती वेगाने एन्झाईमचे वितंजकांचं काम वाढतं बॅक्टेरियाच्या, त्यामुळे विघटनाचा वेग वाढतो. दुसरं म्हणजे घातक जीवाणू जे असतात तेही मरतात, त्यामुळे कंपोस्ट निर्जंतुक होतं. हे 2 घटना महत्वाच्या होणं महत्वाचं आहे. त्यामुळे टेम्परेचर वाढणं हेही महत्वाचंच आहे. नुसते मेसोफिलिक बॅक्टेरिया असून कंपोस्टिंग पूर्ण होणार नाही, त्यासाठी थर्मोफिलिक बॅक्टेरिया त्यांची वाढ होणं हेही महत्वाचं आहे. त्यामुळे निदान 15 दिवस कंपोस्टिंगला लागतात आणि त्यानंतरच्या वेळात कंपोस्टिंग चांगलं सुरू होतं. पीएच साधारणतः सुरुवातीला बॅक्टेरियाच्या ऍसिडिटीमुळे 6 पर्यंत उतरतो, पण अमोनियाची निर्मिती व्हायला लागली की तो 7 पाशी स्थिर होतो. 6 ते 8 या दरम्यान पीएच असलेला ढिगाच्या दृष्टीने चांगला, त्यामुळे त्याचं कंपोस्टिंग छान होतं. शेवटी बॅक्टेरिया कुठल्या प्रकारचे आहेत आणि त्यांच्या बॅक्टेरिया ते कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स आधी मेसोफिलिक बॅक्टेरिया विघटन करतात, तर थर्मोफिलिक बॅक्टेरिया स्निग्ध पदार्थांचं किंवा हेमिसेल्युलोज सारख्या अवघड पदार्थांचं विघटन करतात. आणि शेवटी बुरशी कामात भाग घेते आणि ती सेल्युलोजचं विघटन करते. असं 3 प्रकारची प्रक्रिया होते. त्यामुळे बॅक्टेरियम आणि फंगलचं इनॉक्युलम हेही महत्वाचा घटक आहे. पुन्हा एकदा उजळणी करूयात. आपण काय काय महत्वाचे घटक बघितले ते: कार्बन टू नायट्रोजन रेशो 30 ते 40 दरम्यान हवा, पार्टिकल साईज 3 ते 5 सेंटीमीटर हवा, मॉइश्चर कंटेंट 50 ते 60% इतकं हवं, ऑक्सिजनचं प्रमाण 10 ते 18% इतकं असायला हवं, टेम्परेचर 55 ते 60 डिग्री निदान 3 दिवस मेंटेन व्हायला पाहिजे, पीएच कंट्रोल आपोआप होतो त्याच्यामध्ये, आपण माणसाने काही करायची गरज नाहीये, बॅक्टेरिया ते काम सांभाळतात, हिपचा साईज 2.5 मीटर पर्यंत रुंद असू शकतो आणि 1.5 मीटर पर्यंत उंच असू शकतो, एनी लेंथ, त्यामुळे ती लेंथ इज नॉट अन इश्यू. आणि ऍक्टिव्हिटीज तुम्ही टाकू शकता, सेल्युलायटिक फंजाय घातले त्याच्यात की आणखीन एफिशियन्सी वाढू शकते. चांगलं कंपोस्ट कशाला म्हणावं? कंपोस्ट ब्राऊन किंवा ब्लॅक, गडद ब्राऊन किंवा काळ्या प्रकारचं असायला हवं. त्याच्यापेक्षा ते रंग चांगला नसेल, त्याचा रंग वेगळ्या प्रकारचा असेल तर ते क्वालिटी चांगली नाही. कंपोस्टला अजिबात वास नको, मृदगंध म्हणजे मातीचाच वास त्याला यायला हवा. नाहीतर चांगला वास नसेल, दुर्गंध येत असेल तर ते कंपोस्ट चांगलं नाही असं समजायचं. पीएच 6.5 to 8 च्या मध्ये असायला हवा. कार्बन टू नायट्रोजन रेशो इथे चुकीचा आहे टेबलमध्ये, तो 30च्या दरम्यान पाहिजे, 30 किंवा 40च्या दरम्यान हवं. टेम्परेचर 30 ते 45 सुरुवातीला आणि 50 पर्यंत नंतर हवं. मॉइश्चर इथे चुकीचं आहे, पुन्हा 60% आसपास हवं. ह्युमस 4% आसपास हवं आणि नायट्रोजन 1.25% पेक्षा अधिक हवं.
कंपोस्टिंगचे फायदे काय ते एकदा बघूयात. यामुळे जीवनसत्वांचं पुनरुज्जीवन होतं जमिनीत, त्यामुळे जमीन दीर्घकाळ रोपांना मदत करू शकते. त्याच्या मुळांना निर्जंतुक सभोवताल मिळतो, कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे टेम्परेचर वाढून त्यातले सगळे जंतू मेलेले असतात, त्यामुळे तिथे निर्जंतुक वातावरण निर्माण होतं आणि झाडांची मुळांची वाढ चांगली होते. जमिनीचा कस सुधारतो. विकत आणलेलं कंपोस्ट वापरलं तर काय हरकत आहे असा प्रश्न विचारला जातो. त्यात काय प्रॉब्लेम आहे हे आपण बघूयात आधी, की कंपोस्टची निर्मिती प्रक्रियेविषयी आपल्याला फारशी माहिती नसते. त्यात जर इतर खते मिसळलेली असली तर त्यात विघटित न झालेल्या तणांचं बियाणंही असू शकतात, घातक जीवाणूही असू शकतात टेम्परेचर कमी ठेवल्यामुळे. त्याशिवाय घातक रासायनिक तणनाशक वापरलेली गवताची पाती जर कंपोस्टमध्ये असली तर त्यांच्यामुळे आलेलं विषयुक्त कंपोस्ट हे झाडांना मिळू शकतं. याखेरीज वेगवेगळ्या वेळी आणलेलं कंपोस्ट जर असेल तर बॅच टू बॅच व्हेरिएशन असू शकतं, त्यामुळे CN रेशोही बदलू शकतो आणि त्याचा दुष्परिणाम आपल्या रोपांवर पडू शकतो. आणि अखेर कंपोस्ट हे वजनदार असतं, त्यामुळे ते आणण्याचा वाहतूक खर्चही वाढू शकतो. त्यामुळे शक्यतो कंपोस्ट आपलं आपण स्वतः करावं आणि तेच रिप्रोड्युसिबली वापरता यावं, याकडे लक्ष ठेवावं. मी इथे थांबणार आहे. कंपोस्टिंगच्या नंतरची जी व्याख्यानं आहेत ती एरोबिक कंपोस्टिंग कुटुंबापुरतं कसं करायचं हे जयंत जोशी उद्या सांगणार आहेत. आणि एरोबिक कंपोस्टिंग म्हणजे मायक्रोबियल कंपोस्टिंग गृहसंकुलांसाठी म्हणजे सोसायटीसाठी कसं करावं हे अमोद राहळकर मंगळवारी सांगणार आहेत. त्याच्या पुढच्या शनिवारी वर्मी कंपोस्टिंग म्हणजे गांडुळाच्या वापराने कंपोस्टिंग कसं करायचं याविषयी एक तज्ज्ञ आपल्याशी बोलणार आहेत. मला वाटतं मी इथे थांबतोय, आपली वेळही संपत आली, 5 मिनिट शिल्लक आहेत. पण एखादा दुसरा प्रश्न असेल तर मी घेऊ शकेन आता, नाही तर आपण दुसऱ्या लिंकनी पुन्हा जॉईन होऊयात आणि चर्चा पुढे चालू ठेवूयात. सर म्हणजे इफ आय एम नॉट रॉंग, हा सर श्रुती बोलते, हा, आय एम बोला नॉट रॉंग, कंपोस्टिंग ची पुढची स्टेप ही ह्युमस असू शकते. कंपोस्ट मधला एक भाग 4% भाग हा ह्युमस असतो. यू कॅनॉट रिप्लेस कंपोस्ट बाय ह्युमस. ह्युमस हा बऱ्यापैकी चिकट पदार्थ असतो आणि ते नेटवर्क तयार करण्याला मदत करतो, त्यामुळे ह्युमस हा महत्वाचा कॉम्पोनंट आहे, पण ह्युमस इज नॉट कंपोस्ट. सर शेवटचं वाक्य नाही ऐकलं. ह्युमस म्हणजे ह्युमस इज इटसेल्फ नॉट कंपोस्ट, ह्युमस इज पार्ट ऑफ कंपोस्ट. ओके. ह्युमस हा मुख्य म्हणजे मातीचा घटक आहे, कंपोस्ट पेक्षा तो मातीचा घटक आहे आणि तो नैसर्गिक प्रक्रियेने देखील तयार होतो. कंपोस्ट ही मानवनिर्मित प्रक्रिया आहे. या उलट मातीमध्ये जे खत तयार होतं त्याच्यामध्ये जो तयार होतो प्रकार त्याला ह्युमस म्हणतात आणि त्याचं प्रमाण 4% असतं आणि कंपोस्ट मध्येही तोच तयार होतो, त्याचं प्रमाण 4-5% असतं. ओके. आणखीन कोणाला प्रश्न असेल काही तर आपण 1-2 प्रश्न घेऊ शकू. 1-2 मिनिट मला वाटतं शिल्लक आहेत. हॅलो. हा बोला. संगीता मी संगीता कुलकर्णी बोलते. हा बोला. मला असं विचारायचं आहे की हे कंपोस्ट करताना आपण भाजीपाल्याचे तुकडे बारीक करून घालतो त्याच्यामध्ये, त्याच्याच बरोबर फुलं किंवा दुर्वा किंवा गवत असं काही त्याच्यामध्ये घालावं किंवा न घालावं? नाही, घालावं ना, जरूर घालावं. 2 ते 3 सेंटीमीटरच्या आकाराचे तुकडे करून या गोष्टी घालाव्यातच. अच्छा, थँक्यू सर. ओके. अजून 3-1 मिनिटं आहेत. 2-1 प्रश्न होतील मला वाटतं. सर बोलू का? हा बोला बोला, जयश्री ताई बोला. कोणाच तरी कुत्र्याचा आवाज येतो, मायक्रोफोन बंद करा. मला हे विचारायचं आहे की ज्या वेळेला आपण घरगुती कंपोस्टिंग करतो हो तर त्या वेळेला आपण आपल्या घरातला भाजीचा जो कचरा असतो तो ते जर
एका कुंडीमध्ये जर सगळं तयार केलं आपण आणि त्याच्यावर प्रत्येक वेळेला एक मूठभर माती टाकत गेलो तरी पण आपलं कंपोस्टिंग खूप लवकर होतं. बरोबर. तर ती कोणती पद्धत म्हणायची मग? नाही, ती होम कंपोस्टिंगचा प्रकार झाला. उद्या जयंत सर त्याच्याविषयी जास्ती बोलतील. ओके. आणि तिसरा एक प्रकार आहे आणखी जो मी आता मेन्शन नाही केला फारसा, पण ज्याला इनसिटू कंपोस्टिंग म्हणतात. आय एम ट्राईंग टू गेट अ स्पीकर फॉर दॅट. आपल्या ग्रुपच्या ओळखीचे नीला पंचपोर यांनी मागे एक अतिशय सुंदर प्रेझेंटेशन केलेलं होतं. इनसिटू कंपोस्टिंग मध्ये बेसिकली तुम्ही कुंडीमधल्या वरची टॉप साईल काढताय, 1/3 माती काढून त्या जागी रोजचा ओला कचरा टाकला जातो आणि त्यावर ती टॉपसाईल परत पसरवली जाते आणि ते कंपोस्टिंग आतमध्ये होत राहतं तळाच्या रोपाच्या आजूबाजूला रिंग फॉर्म मध्ये. आणि ते जे कंपोस्टिंग होतं त्याला इनसिटू कंपोस्टिंग म्हणतात. तोही एक चांगला प्रकार आहे. त्यामुळे दुर्गंध येत नाही आणि बॅक्टेरिया आतमध्ये मातीच्या आतमध्ये कंपोस्टिंग सुरू ठेवतात. ते पण आपण रुटीनली आपण तो पण एक प्रकार वापरतो. हो. आणि कदाचित बऱ्याच वेळेला कसं होतं की आपण जे कंपोस्टिंग करायला ठेवतो तर त्यावेळेला जी दुर्गंधी येते किंवा ओलेपणा राहतो तर तो मला वाटतं या दोन्ही प्रकारात राहत नाही. हो, त्यात कव्हर असते एकतर मातीचं वरून, त्यामुळे दुर्गंधी येण्याचा प्रश्न नाही. बुरशी वाढली की वास येतो, त्यामुळे शक्यतो बुरशी टाळणं हे महत्वाचं आहे. विजिबल बुरशी असली की वास येतो. आणि बऱ्याच वेळेला अर्धी कुंडी आपली झाली भरली की त्याच्यातच आपण लगेच रोप पण लावू शकतो. तर त्याच्यानी पण खूप सुंदर फुलं आणि फळं येतात झाडाला. करेक्ट. हो. म्हणजे पुण्यातच खूप मोठ्या प्रमाणावरती ओजीजी वरती बरेच सदस्य असे आहेत की जे केवळ कॉम्पोस्ट मध्येच, म्हणजे ज्याला इनसिटू कंपोस्टिंग म्हणा किंवा डायरेक्ट कंपोस्ट मध्ये रोपं लावतात, माती न वापरता, माती विरहित शेती. त्यात हाच प्रकार वापरला जातो की त्यात बेसिकली माती हा घटकच नसतो. मला वाटतं मीटिंगची